नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. SCA करिअर अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मानसिक चाचणी यामधला आपला हा 5वा धडा आहे आपण घेणार आहोत. त्यामध्ये त्या धड्याचं जे नाव आहे समसंबंध, हा आपण टॉपिक आज शिकणार आहोत. समसंबंध म्हणजे काय की यामध्ये तुम्हाला 3 आकृत्या दिलेल्या असतील पूर्ण, चौथी आपल्याला पूर्ण करायची आहे. पहिल्या दोघांचं जे रिलेशन असेल तसंच आपल्याला तिसऱ्याचं आणि चौथ्याचं काय ते आपल्याला शोधायचं. त्या अगोदर काय आपण बेसिक माहिती ते पाहूया. या प्रकरणात पहिल्या व दुसऱ्या आकृतीचा बघा इथे दिलेले पहिली आणि दुसरी आकृती जसा संबंध आहे त्याच प्रकारे तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये काय संबंध आहे आपल्याला तो पाहायचा इथे. ओके, आकृत्यामध्ये काय काय फरक तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे. आरशातील प्रतिमा, आरशातील प्रतिमामध्ये काय होत असते की जी बाजू तुमची राईट साईडला आहे ना ती लेफ्ट साईडला होते. इथं फक्त त्याच्या दिशा बदललेल्या असतात, ते आपल्याला ओळखायचे असतात आरशातील. आणि जलप्रतिबिंब जे असते, जलप्रतिबिंबामध्ये जी अपसाईड असते ती डाऊन साईड होते. उदाहरण जर सांगायचं झालं, आपण जर पाण्याच्या प्रतिबिंबामध्ये ए जर पाहिला तर तो कसा दिसेल आपल्याला, असं उलटा अपसाईड डाऊन. आणि तो जर आपण जर आरशातील प्रतिबिंब जर असं पाहिलं, आपण जर बी पाहिला तर त्याची काय होते, फक्त दिशा बदललेली असते. अशा प्रकारे हा फरक असतो आरशातील आणि पाण्यातील प्रतिबिंब. त्यानंतर आकृतीचे काही आकृत्यामध्ये काही चिन्ह असतात किंवा खुणा असतात, त्या संख्येमध्ये वाढ होते. म्हणजे काय होईल, तुम्हाला असे 4 कॉलम दिलेले असतील तिथे, 4 बॉक्स आणि 3 कंप्लीट. सपोज पहिल्यामध्ये 1 लाईन आहे तर दुसऱ्यात 2, बरोबर आहे. तर सपोज इथं काय असतील 3 लाईन असतील तर चौथ्यामध्ये ऑब्विसली किती लाईन येतील तुम्हाला तिथे, 4. तर तोच हा प्रश्न सांगलेला आहे, आकृतींच्या चिन्ह किंवा खुणा संख्येमध्ये वाढ होते. कळालं, संख्येमध्ये वाढ 1, 2, 3 आणि 4. त्यानंतर आकृत्या लहान आणि मोठ्या असतात. आकृत्या लहान मोठ्या कशा असतात ते आपण पुढे पाहूया. एका देशामध्ये सपोज पहिली आकृती दिलेली आहे, एक छोटस असं झाड दाखवलेलं आहे. तर पुढच्या आकृतीमध्ये काय असेल, असं मोठं झाड दाखवलेलं असेल असं. पुन्हा तिसऱ्या आकृतीमध्ये तुम्हाला मध्ये असा छोटासा स्टार दाखवले असेल. तर चौथ्या आकृतीमध्ये काय येईल, जो कोणता आकृती तो मोठा आपल्याला फक्त करून देत दाखवायचा असतोय. असा हा लहान मोठेपणा ओळखायचा आहे. आकृती आत आणि बाहेर असतात, हा खूप महत्वाचा आहे. आत आणि बाहेर, जी आकृती आत दिलेली आहे ना त्याच्या समसंबंधामध्ये ती बाहेर येते. मग तो समसंबंध आपल्याला ओळखायचा आकृतीचा आत आणि बाहेरचा. नंतर अंशातला कोण दिला, 80 आणि 180 अंशामध्ये हा कोण बदललेला असतो, ते आपण पुढे पाहणार आहोत. लहान नक्षी, काही ठिकाणी काय असते, जे नक्षी काम असते लहान असते तर ती मोठ्या होत जातात, आणि मोठी जर दिलेली असेल तर ती लहान लहान होत जाते. हा एक आपल्याला फरक पाहायचा समसंबंधामध्ये. आकृत्या विशिष्ट दिशेने फिरतात, म्हणजे आकृतीची एक दिशा असते फिरण्याची, ती दिशा आपल्याला पाहिजे. आणि भौमितिक आकृत्या नियमानुसार तयार झालेल्या असतात. समजा आकृतीत काही भौमितिक नियम पण दिलेले असतात, नियम असतात, त्या नियमानुसार तयार झालेले असतात. ते नियम आपल्याला माहिती पाहिजेत. आपण 1 बाय 1 त्या सगळ्या गोष्टी पाहूया. चला तर आपण पहिलं उदाहरण घेऊया इथं. आता बघा, आपण जे 5-6 प्रकार पाहिले होते, आरशातील प्रतिबिंब, जलप्रतिबिंब, आकृत्या लहान मोठ्या, आहे की नाही, तर तो त्यातला एक प्रकार आपल्याला इथं पाहायला भेटणार आहे. बघा ह्या दोघांमध्ये काय संबंध दिसतो, 1 आणि 2 मध्ये. नीट ऑब्झर्व करा. इथं हा तुम्हाला त्रिकोण दिसतोय आणि छोटासा सर्कल दिसतोय. तर याचा आणि याचा जे संबंध काय दिसतो तुम्हाला, हा जो मोठा त्रिकोण इथं काय झाला, छोटा झाला, आणि मोठा सर्कल काय झाला, मोठा झालेला. इथे सर्कल मोठा झालेला इथे. सेम आता मला तोच सांगावर इथे काय होईल, आता हा जो ट्रायंगल इथे दिलेला, फक्त तो ट्रायंगल काय होणार इथं, छोटा होईल, आणि हा वरचा जो चौकोनी असा मोठा होईल. तर उत्तर कुठे दिसतो ऑप्शन मध्ये, पहा बरं, सेम तुम्हाला ऑप्शन बी मध्ये. आणि हे नमुना प्रश्न आहे, इथं तुम्हाला दिलेले आहे. पहिल्या प्रश्न आकृती, खालील आकृती आकाराने मोठी व वरील आकृती लहान. बघा आकृतीमध्ये खालील आकृती काय दिलेली, इथं आकाराने मोठी आहे. बघा इथे खाली आकृती मोठी आहे आणि वरील आकृती काय दिलेली, आकाराने लहान दिले. त्याचप्रमाणे आपल्याला दुसऱ्याचा तिसऱ्या सोबत संबंध लावायचा. आपल्याला उत्तर भेटलेले बी, आणि पर्याय पण बी दिलेला आहे, अगदी बरोबर आहे इथं. चला तर नेक्स्ट प्रश्न पाहूया आपण याच्यामध्ये. बघा पुढचा प्रश्न काय दिसतो, काय संबंध आहे पहा बरं. आतली आकृती बाहेर काय दिसतं तुम्हाला, इथं चौरस दिसतोय, आणि चौरसाच्या आतमध्ये काय तुम्हाला इथं त्रिकोण आहे दिसतो. चौरसाचा त्रिकोण सेम. आपल्याला ह्या दोघांमध्ये फरक पाहायचा. म्हणजे काय झालं सांगा बरं, हा जो चौरस होता, हा जो बाहेर चौरस होता तो आत गेलाय, आणि ट्रायंगल होता तो बाहेर आलेला असा. म्हणजे आतली आकृती काय गेली बाहेर आणि बाहेरची आत गेलेली. इथे पण सेम करायचं आपल्याला. हा चौरस बाहेर काढायचा आणि मग सर्कल काढायचे, पण मध्ये जो काही सर्कल काढणार आहे तो काय असणार, पूर्ण प्लेन असणार आहे. तर मला सांगा बरं, हा जर सर्कल जर मध्ये गेला तर प्लेन कुठे, एकच आकृती ऑब्विसली 1. आणि ही पण आपल्याला नमुना आकृती सॉल्व्ह केली. इथे पण दिलं, पहिली आकृती चौरसामध्ये त्रिकोण दाखवलेला आहे, दिसतोय चौरसामध्ये त्रिकोण आहे. याच्याच उलट दुसऱ्या आकृतीमध्ये त्रिकोणामध्ये चौरस दाखवलेला आहे, बरोबर आहे. मग त्या प्रकारे आपण करणार आहे. आता हा सर्कल आहे, सर्कल कशामध्ये जाणार आहे, चौरसाच्या आत जाणार आहे. म्हणून याचं उत्तर आपल्याला ए दिलेलं आहे, आपल्याला पण उत्तर इथे परफेक्ट भेटलेलं. हे सॉल्व्ह उदाहरण पाहिलं आपण इथे. परत एक सॉल्व्ह उदाहरण पाहूया. जो घड्याळाच्या काठात आपल्याला दिलं 90 मिनिट आणि 180 अंशातला कोण, तर तो कोण आपल्याला इथं पाहायला भेटणार आहे. ही जर आपण जर असं गोल घड्याळ जर पाहिली आपण, इथे 12 वाजलेले असतात, इथे 3, 6 आणि 9.
आता पहा इथे घड्याळाच्या इथं बरोबर जर आपण असं जर केलं तर इथे कोणता अँगल तयार होतोय 90 अंशाचा. आणि जर हीच जर लाईन आपण जर स्ट्रेट काढली अशी तर हा कितीचा अंशाचा होतोय 180 अंशाचा. आता नीट बघा, आणि जर याच्यामध्ये जर घेतला आपण इथे तर 90च्या मधोमध जर आपण घेतला तर हा अँगल किती तयार होईल इथं 45 अंशाचा. आता आपण एक इमॅजिन करू, इथे 4 पार्ट जर केले तर इथे इथे कोणता अँगल होणार इथं सपोज बघा इथे 180चा होतोय, हा मध्ये आलेला म्हणजे हा अँगल झाला 45चा. बरोबर आहे. हा काय झाला 45 अँगलने वाढत गेला, इथून हा 45 अँगल इथे आला इथे, म्हणून याचं उत्तर हे समसंबंध आला इथे 45 डिग्री. आता पुढच्या आकृतीमध्ये काय केलं, हा इथून परत ह्या कोपऱ्यात आला इथं 45 अंश दिसतोय इथे, म्हणजे पुढचा 45 अंश कुठे येणार आहे ह्या साईडला, म्हणजे वरच्या साईडला उत्तर कुठे दिसतं आपल्याला ह्या दोन ठिकाणी, एकाच ठिकाणी दिसतं बी. हे पण थोडंसं क्रॉस आहे, प्रॉपर नाहीये, म्हणून याचं उत्तर काय दिलेलं आहे बी उत्तर बघा दिलेलं आहे. घड्याळाच्या दिशेने 45 अंश दिसून 45 अंश. आता घड्याळामध्ये पाहिलं तर घड्याळामध्ये 90 अंश कोण तयार होतो, आणि जर 90च्या जर अर्धे केले तर किती होतोय 45 अंशाचा. आणि हा 45 अंशाने असा वाढत चालला इकडे, असा असा अँगल असे वाढत गेले. हे 3 आपल्याला ऑर्डर दिले होते, एक दिला होता 2 आणि 3, चौथा आपल्याला शोधायचा होता, आपण शोधलाय. आता इथं हा जो 0 दिलेला आहे हा गोल, याचा काहीच लॉजिक लागत नाही तिथे, त्यामुळे हा जो ज्याचा काही लॉजिक नाही, फक्त आपल्याला अंशाचा पाहिजे तिथे. पुढचा प्रश्न पाहूया आपण इथं. आता काय दिसतं पहा इथे, आता एकदम सोपा आहे, तुम्ही निरीक्षण करत तुम्हाला लक्ष देऊन जाईल. काय दिसतं पहा बरं, काय दिसतं इथे, हा पण एक नमुना प्रश्न आहे. हा सर्कल बघा सगळ्यात आत आहे, फक्त बघा जो चौकोन आहे तो जागेवरच आहे, फक्त बघा 0 थोडीशी जागा चेंज झालेली दिसते तुम्हाला इथं. तिसऱ्या याच्यामध्ये मग आपल्याला काय करायचं, पुन्हा आता ह्या दोघांमध्ये काय केलेलं आहे, ह्या चौकोनाने जो सर्कल त्यांनी जागा बदललेली, आता ह्या सर्कलने पण जागा जर बदलली, हा राईट सर्कल पुढे सरकत गेलाय, याचा अर्थ हा इथे त्याच जागेवर दिला, म्हणजे हे उत्तर आहे का नाहीये, इकडे पण नाही येणार, इथे पण नाहीये, मग याचं उत्तर काय दिलेलं आहे बाहेर, हे फक्त त्यातला मधला सर्कल जागा सोडलेली. आता उत्तर बाकी दिलेले सॉल्व्ह करून. प्रश्न आकृतीतील चौरसाच्या मध्यभागी असलेला वर्तुळ हळूहळू उजवीकडे सरकत आहे ना, वर्तुळाच्या सरकण्याचा हाच क्रम, हा जो सरकण्याचा क्रम आहे ना, सरकण्याचा क्रम कसा आहे त्याचा, हा डावीकडनं उजवीकडे असा सरकत चाललेला आहे. पहिला इथे होता, नंतर असं इथे आला, इथे, आणि नंतर यातनं पूर्णपणे बाहेर आलेला इथं. चालू वर्तुळात बाहेर चौरसाच्या बाहेर जाईल, आणि हा जो चालू वर्तुळाच्या बाहेर गेलाय, म्हणून याचं उत्तर आपल्याला भेटलेलं इथं बी. आपले नमुना प्रश्न जे होते या पुस्तकातले आपण ते पाहिले तिथं. आता आपण जे एक्झाम्पल आहे ते आपल्याला प्रॉपर एक्झाम्पल पाहिजे. बघा त्या आकृतीमध्ये तुम्हाला काय दिसतं, इथे काय दिसतं तुम्हाला सांगा बरं. एक पहिला चौकोन भरलेला आहे, आणि नंतर त्याच्या बाजूचे 2 फिलअप केलेले आहेत भरलेले, म्हणजे हिच्यात ह्या सर्कल मध्ये जे आलं तेच फक्त बाजूचे 2 साईडचे भरलेले आहेत. बरोबर आहे. आपल्याला याचा आणि याचा रिलेशन लावायचं इथे. काय होईल बरं, आता ही जर आकृती दिली त्याच्या बाजूचे 2 भरलेले पाहिजेत आपल्याला, म्हणजे इकडचे हे 3 बाजू आपल्याला भरलेले पाहिजेत. अशा कोणत्या आकृतीमध्ये दिसते पहा बरं, हिच्यात एक पण नाही, म्हणजे ही पण नाहीये, हिच्यात दिल्यात पण अशा दिलेल्या अपोजिट, त्यामुळे बी उत्तर येणार नाहीये याचं उत्तर. बरोबर आहे. मग याचं उत्तर कोणतं आहे, डी पण नाहीये, मग फक्त आपल्याला उत्तर कोणतं भेटतं इथं सी. काहीच नाही लॉजिक, फक्त जो सर्कल दिला त्याच्या बाजूचे 2 आपल्याला फिलअप करायचे, म्हणून आपल्याला उत्तर त्याचं लॉजिक लागतं तिथे फक्त सी. पुढची घ्या आपण आकृती. आता पुढचा काय दिसतं बघा. आता यामध्ये काय केलंय, एक सर्कल दिलेला आहे, आणि सर्कलच्या आत असा एक रोम्बस दिला, आणि त्यामध्ये ट्रायंगल दिलेला आहे. जी छोटी आकृती ती फक्त पुढच्या आकृतीमध्ये काय केलेली आहे, हा जो चौरस आहे तो तसाच ठेवला, मध्ये ट्रायंगल टाकलेला आहे. तर इथे काय होईल सांगा बरं, हा त्रिकोण दिलेला आहे तुम्हाला, त्रिकोणाच्या आत काय दाखवलंय स्क्वेअर आणि 0 असा सर्कल. तर पुढे काय होईल, ट्रायंगल तसं राहणार आहे चौरस, आणि हा जो सर्कल आहे तो आत जाणार आहे असा आत. तर पुढे ऑप्शन दिसतं पॉवर सर्कल आत, सगळ्यात आत सर्कल पाहिजे आपल्याला. इथे सगळ्यात आत कोण आहे, स्क्वेअर आहे, म्हणजे हे उत्तर आहे का नाहीये बघा, इथे आत गेलेला दिसतो आपल्याला, म्हणजे हा जो सर्कल आहे हा सर्कल आपल्याला इथे आतल्या बाजूला पाहिजे इथे. पण ऑप्शन कोणता आहे तिथं बी. सी आणि डी पण नाहीये. लक्षात आलंय. फक्त ही आकृती ना, ही आकृती मध्ये गेली म्हणून आपल्याला इथे ह्या दोघांचं रिलेशन दिसतं इथे, ते याचं आणि याचं रिलेशन आपल्याला कुठे दिसतं फक्त बी आकृतीमध्ये. चला तर विद्यार्थी मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. इथे काय दिसतं पहा बरं तुम्हाला, एक फेस दिसतो तुम्हाला स्माइली. बघा ही जे रिलेशन आहे हे सेम टू सेम आहे इथे, फक्त हा जो टोप आहे याचा फक्त साईज बदललेली इथे. मला सांगा आपल्याला इथे जी आकृती पाहिजे तिचं काय असणार आहे सांगा बरं. इथे हे जे डोळे आहेत ते सेम असणार आहेत तिथेच, फक्त हा जो साईज हा फक्त बदललेला पाहिजे. कुठे दिसतो पॉवर सेम ऑप्शन, हे तर नाहीचे ऑप्शन, हे पण नाहीये. आता इथे ह्या दोघांमध्ये आहे, पण आपल्याला काय पाहिजे, अशी लाईन पाहिजे इथे कंटिन्यू. बरोबर आहे. आणि इथे काय केलेलं अर्धचंद्र दाखवले, म्हणजे हे पण नाहीये. मग दिलेल्या पर्यायपैकी उत्तर कोणते तिथे आपल्याला ऑप्शन सी. ओके. चला आता पुढचा प्रश्न पाहूया आपण इथं. आता काय दिसतोय पुढचा प्रश्न, पूर्णपणे एक ब्लँक असा स्क्वेअर दिलाय, आणि त्या ब्लँक स्क्वेअर मध्ये काय दिसतं तुम्हाला तिथं, काय केलं त्यांनी, फक्त सगळे जे पॉईंट आहेत एकमेकाला जोडलेले, त्यांनी सगळ्या पॉईंटला जोडून गेलेत. आता इथे काय दिलेलं आहे,
5 दिलेत आपले सगळे पॉईंट एकमेकाला जॉईन करायचे. कसे करायला सांगा बरं. हा इथे आला, हा कुठे जाणार इकडे, इथे, इथे आणि हा पॉईंट असं जोडत गेलो. काय झालं, पॉईंट जोडल्यानंतर मध्ये एक स्टार तयार झालेला आहे. स्टार कुठे सांगा बरं. सगळे पॉईंट जर जोडले आपण तर इथे येतात का सगळे पॉईंट जोडलेले नाही, इथे पण नाही, इथे पण नाही, इथे पण नाही. तर सगळे पॉईंट कुठे जोडलेले आपले आकृती ए मध्ये. म्हणून याचं उत्तर काय येतं आपल्याला, आकृती ए. पुढचा प्रश्न पाहूया आपण इथं. पहा बरं, ऑब्झर्व करा काय केलंय आपल्याला. दिलं ना त्यांनी पहिल्या सुरुवातीला सगळ्यात पहिले पाहिलं होतं तर समसंबंध नंबर वाढत चालेल. बघा याच्यामध्ये किती लाईन आहेत, 2. इथे किती लाईन आल्यात, लाईन मोजा, 1 2 3. इथे 2 होत्या, इथे सेम होणार नाही. इथे किती लाईन आल्यात, 2 लाईन आल्यात. तर पुढच्या मध्ये किती लाईन येतील आपल्याला, 3 लाईन. ती 3 लाईन कुठे दिसतात आपल्याला, क्लिअर दिसतात ऑप्शन बी मध्ये. ह्या पण आहेत पण एका साईडला हे पण नाही, हे पण नाही, हे पण नाही. दिलेला पर्यायपैकी ऑप्शन कोणता इथं समसंबंधामध्ये आपल्याला, ऑप्शन बी. ओके. तर पुढचा प्रश्न पाहूया आपण. काय दिसतं सांगा बरं. हा सर्कल आहे, हा जो सर्कल दाखवला पुढच्या समसंबंधामध्ये ते संबंध दाखवलेला काय केलं, पूर्ण डार्क केले आणि डार्क करून त्याचे पूर्ण पॉईंट जोडून घेतले तिथे. आणि पुढे आपल्याला काय करायचं आहे, मग हा जो पुन्हा सर्कल दिलेला आहे हा सर्कल पुन्हा डार्क घ्यायचा आपल्याला. मध्ये सेंटरला डार्क सर्कल कुठे दिसतो सांगा बरं. इथे एक दिसतो आणि इथे एक दिसतोय. पण फरक आहे आपल्याला त्याचे पूर्ण पॉईंट कव्हर करायचे. इथे हा जो त्रिकोण दिलेला आहे, त्रिकोणला किती पॉईंट असेल, 3. म्हणून 3च पॉईंट जोडायचे आपल्याला, 3च. आता याच्यात 3 पॉईंट दिले म्हणजे हे ऑप्शन बरोबर. याच्यात काय केलेलं आहे, 1 2 3 4 5. म्हणजे हे ऑप्शनच उत्तर आहे का, नाही. हे 2 तर नाहीच आहेत, कारण आपल्याला मधला जो सर्कल होता तो काय पाहिजे होता, डार्क पाहिजे होता. बरोबर आहे. कारण या समसंबंधामध्ये जो ब्लँक होता नंतर डार्क झालेला आहे आणि तो आपल्याला इथं पुढच्या याच्यामध्ये डार्क करायचं. ओके. नेक्स्ट उदाहरण पाहूया आपण इथे. आता काय पुढचं उदाहरण इथे आपल्याला, हा एकदम सोपं बघा. तुम्हाला काय केलं, आदली जी आकृती ती बाहेर आलेली आहे. हा जो स्क्वेअर दिसतो ना तुम्हाला, त्याच्यामध्ये काय दिसतो, हा रोम्बस दिसतोय. तर पुढच्या आकृतीमध्ये काय, हा रोम्बस बाहेर आला इथे आणि सर्कल आत गेला. दिसतो रिलेशन दोघांमध्ये. ही जी बाहेरची होती ती आत गेली आणि आतली होती ती बाहेर आली इथं. आता इथे काय होईल सांगा बरं. हा ट्रायंगल जो आहे तो बाहेर येईल आणि सर्कल आत जाईल. कुठे दिसतं पावर तुम्हाला, ट्रायंगलच्या आत सर्कल पाहिजे. इथं फक्त काय स्क्वेअरच्या आत आहे, हिच्यात नाहीये. मग इथं ऑप्शन हे पण नाहीये. मग दिलेल्या पर्यायापैकी उत्तर कोणतं येतं, सी. आले लक्षात. चला पुढचा प्रश्न. आता या दोघांचा संबंध हा कोणी सांगा रे. हा सापशिडीच्या खेळामधले बघा, हा साप आहे दाखवलेला इथे क्लिअर तुम्हाला दिसतो बघा आणि सीडी आहे. तर सापशिडीच्या खेळामध्ये आपल्याला एक काय लागतोय, क्यूब लागतोय बघा. हा खेळाचा संबंध आहे दोघांचा. मग पतंगाला कोणतं काय लागेल सांगा. पतंगासाठी इंक लागेल का आपल्याला, नाहीये. रील लागेल का, यस. इंकची गरज आहे का, नाहीये. स्क्रूची गरज आहे का, नाहीये. हॅमरची गरज आहे का, हातोडीची, नाहीये. म्हणजे असं काही रिलेशन आपल्याला त्यामध्ये शोधायचं. म्हणजे उत्तर काय भेटलं आपल्याला इथं, बी. पुढचा प्रश्न काय बघा. काहीच नाही, फक्त अपसाइड डाऊन केलेली आहे. अपसाइड डाऊन याला आपण वॉटर रिफ्लेक्शन म्हणूया. त्याला काय म्हणूया, वॉटर रिफ्लेक्शन. आता हे जे होतं त्याला फक्त खाली गेले. हा जो ट्रायंगल होता ना असा काढलेला, त्याला फक्त काय केले, डाऊन साईडला दाखवलं इथे. म्हणजे ही जी आकृती आपल्याला खाली दाखवायची इथे अशी दिसली इथे. कुठे ऑप्शन पॉवर इथे, ही तर नाही दोन्ही साईडला, ही पण नाहीये, ही पण नाहीये. मग कोणते उत्तर त्याचा, ऑप्शन बी. फक्त इथं जे जलप्रतिबिंब दाखवलं ना, तर जलप्रतिबिंबाचं आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. जलप्रतिबिंब हा टॉपिक आपण जेव्हा डिटेलमध्ये घेऊ त्यावेळेस तुम्हाला हा पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. त्यामध्ये आपल्याला पूर्ण जलप्रतिबिंब हा लेसन पण पुढे येणाऱ्या अभ्यासाला. आता या आकृतीमध्ये बघा काय झालंय. पहिल्या आकृतीमध्ये एक छोटासा असा दिलाय, याच्यात बघा काय केलं, ब्रॉड केलाय आणि फिगर तीच आहे बघा. फिगर तीच आहे, ती बदलली का, नाहीये. मग इथं हा जो सर्कल आहे हा छोटासा जो दिलेला आहे त्याला फक्त आपल्याला ब्रॉड करायचं आहे. तर कोणतं ऑप्शन आहे सांगावर त्याचा, कोणतं ऑप्शन त्याच्यावर ब्रॉड कुठे. इथे पण हा मल्टिप्लाय, पण आपल्या इथे प्लस होतोय, हा नकोय. हे पण रॉंग, हा पण रॉंग. याचं उत्तर कोणतं मग आता, ऑप्शन ए. पुढचा प्रश्न पाहूया आपण. इथं काय दिसतं बघा. इथं परत तो घड्याळाचा आलेला इथं. आता बघा जो अँगल होता ना इथला, इथनं काय झालेलं, पूर्ण डॉट इकडे आलेला तो. म्हणजे किती अँगल, किती अंशामध्ये फिरला पावर. इथनं इमॅजिन करा, हा एरो जो आहे तो इथनं इकडे इथपर्यंत आलेला आहे. आणि आपण याच्या अगोदर पण शिकलो होतो. काय शिकलो होतो, हे सर्कल आहे. सर्कलच्या मध्ये सपोज इथे जो काही नंबर असणार इथे असे 4, याच्यामध्ये हे किती आहे, सपोज हा पूर्ण जर आला तर 90 180चा होतो. बरोबर आहे, 180 180 म्हणजे 90 90 झाले ना, 90 90 90 90 म्हणजे 90 अंशामध्ये फिरलेला आहे. मग हा जो आहे ह्या 90 अंशामध्ये जर फिरला पूर्ण तर टोटली कुठे येणार आहे, हा इथे येणारे पॉईंट असा आणि इकडे. म्हणजे आता हा सर्कल आणि पॉईंट असं चालत जाईल. म्हणजे ही फिगर कुठे दिसते, पावर 90 अंशामध्ये फिरायचं पूर्ण आपल्याला. तुम्हाला 90 अंशात फिरण्यासाठी काय करणं आहे तुम्हाला, जी एक तुम्ही प्रॅक्टिकल करून बघा. एक सर्कल करा असं, त्यामध्ये सर्कलमध्ये ही फिगर काढा, त्याला 90 अंशामध्ये फिरवा. असं 90 अंशामध्ये फिरलं तर तुम्हाला ऍक्युरेट उत्तर भेटणार. त्याच्यावर डी. हे तर नाहीच, दोन्ही पण नाहीये त्यामध्ये. त्याचं उत्तर येतं ऑप्शन डी. पुढचा प्रश्न बघा काय दिसतंय. इथे पण तुम्हाला मिरर रिफ्लेक्शन आहे. मिरर म्हणजे आपल्याला आरशातील प्रतिबिंब. आरशामध्ये जर आपण असं जर बोट ठेवलं तर ते तुम्हाला अपोजिट इकडे दिसतंय अरोला. बरोबर आहे.
फक्त अँगलकडे लक्ष द्या, बाकी काही तुम्हाला लक्ष द्यायची गरज नाही. इकडे दिले का, मग आपल्याला सेम करायचंय. हा जो एरो आहे तो आपल्याला कुठे पाहिजे, ह्या साईडला पाहिजे अपोजिट. तर या फिगर मध्ये कुठे 3 ठिकाणी येतं, 1 2 आणि 3. हा तर नाही ते उत्तर त्याचं. पण आता तिघापैकी कोणतं अॅक्युरेट आहे, तर यामध्ये काय केलं तर त्यांनी ह्या आकृतीमध्ये बघा तुम्हाला हे असा दिसत असेल इथे, आणि हा वरच्या साईडला होता, बरोबर आहे. तर ह्या फिगर मध्ये काय येणार आहे, ही जी आपल्याला आकृती दिली ते लिहिलं, सॉरी, हे दिसतं तुम्हाला इथं. इथे काय दाखवलं त्याने आपल्याला, हा एरो दिलता ना, हा इथे येणार आहे. आणि जी अपसाईड आहे का ती डाऊन इकडून जाणार आहे वरती. तर कुठे दिसते फिगर पॉवर, हिच्यामध्ये एकदम खाली आलेली इथं, त्यामुळे ऑप्शन हे पण नाहीये. इथं आहे तिथं तो ठेवलेला, मग तो पण नाही. म्हणजे उत्तर कोणतं आलेलं इथं आपल्याला, ऑप्शन बी आलेले. पुढचा प्रश्न पाहिजे, काय दिसतं तुम्हाला इथं, ते फक्त चेंज केलं. हा जो आज सर्कल होता स्क्वेअर, आणि त्याच्यात काय दाखवलं इथं, ट्रायंगल. आता नंतर बघा काय केलं तुम्हाला, तर हा जो स्क्वेअर आहे ना, जो सगळ्यात बाहेर तो सगळ्यात आत टाकलेला आहे, आणि जो सगळ्यात आत कोण होता, ट्रायंगल होता ना, तो बाहेर घेतलाय. हा जो सर्कल होता, सर्कल आहे तिथंच ठेवलाय, आणि जो सगळ्यात बाहेरची फिगर होती ती कुठे टाकली, आत टाकलेली. बघा दोघांच्या म्हणजे हा सर्कल स्क्वेअर आहे तिथंच आहे, फक्त जागा कोणाची चेंज झाल्या, ट्रायंगलची आणि सर्कलची. इथे पण आपल्याला सेम करायचंय. हा जो ट्रायंगल बाहेर आहे तो ट्रायंगल कुठे टाकायचा आपल्याला, आतमध्ये, बरोबर आहे. इथे पण आपल्याला आत टाकल्याच्या नंतर आतला जो सर्कल आहे तो बाहेर येईल, तसा सर्कल बाहेर, आणि त्याच्यामध्ये हा स्क्वेअर येईल. कुठे दिसतं पॉवर ऑप्शन इथे, कुठे दिसतं तुम्हाला ऑप्शन इथं, सगळ्यात बाहेर कोण पाहिजे आपल्याला, इथं सर्कल पाहिजे. सर्कल बाहेर कुठे, इथं हा, इथं सर्कल बाहेर आहे. सर्कलच्या बाहेर आपल्याला काय पाहिजे, स्क्वेअर पाहिजे आहे का, स्क्वेअर, आणि स्क्वेअर नंतर ट्रायंगल, म्हणजे ऑप्शन कोण यायचं, कोणतं ऑप्शन यायचं, सी ऑप्शन येतं. दिसतंय, ओके. पुढचा प्रश्न पहा काय आता, तर सेकंड लास्ट प्रश्न आहे. काहीच नाही केलं, ही जी आकृती आपल्याला काढून दिली ती गोल, त्याच्या ह्या बाजू फक्त कट करून टाकले, ह्या सगळ्या पार्ट कट केला. हे जर पार्ट जर काढून टाकले आपल्याला फक्त असं प्लेन दिसतं प्लसच्या साईन सारखं. इथे पण जर आपण ह्या लाईन जर कट केल्या, ह्या लाईन जर आपण कट केल्या तर काय दिसणार आहे आपल्याला, हे असं नाही दिसणार, ह्या डबल डबल लाईन पाहिजे. हे पण उत्तर नाही, त्याचं उत्तर हे इथं. हे का नाही, कारण ह्या ज्या बाजू आहेत ह्या बंद केलेल्या नाही आहेत तिथं, ह्या दोन्ही पण सेम सेम, आणि पण बाजू ओपन आहेत, हे तर नाहीच आहे, म्हणून याचं उत्तर हे पण नाहीये. तर इथं काय केलं आपल्याला, ह्या ज्या बाजू आहेत ना ह्या ज्या बंद केलेल्या दाखवल्या त्यांनी इथं आपल्याला, म्हणून याचं उत्तर काय भेटलं आपल्याला, इथं बी उत्तर भेटलं इथे. पुढचा प्रश्न पाहूया इथं. आता तुम्ही शोधावर काय केलंय, एक फक्त अशी मूर्ती दाखवलेली आपल्या इथं, आणि काय केलं हिला, हे पुढच्या एक्सटेंड मध्ये इथे दाखवले वरच्या साईडला, इथे फक्त दोन दोन बाजू आपल्याला एक्सटेंड वाढवलेलं दाखवले, तिथं एम डब्ल्यू केले, बरोबर आहे. इथे एम केलं, डब्ल्यू केलं. इथे पण आपल्याला सेम तेच करणार नाही, इथे सेम तशीच फिगर दिली आपल्याला, इथं सेम तशीच फिगर दिली, इथं आधी दिलेलं आपल्याला काही संबंध नाही. काय होईल पुढच्या फिगर मध्ये, एम डब्ल्यू कुठे दिसतोय, इथे एका साईडला हे पण नाहीये, इथं फक्त एका साईडला, इथं काहीच दिलेलं त्यामुळे हे पण उत्तर नाहीये. इथं काय केलं, तीन बाजू पण एका साईडला काहीच दिले म्हणून हे पण उत्तर नाहीये. तर कोणतं ऑप्शन बरोबर येईल इथं, डी उत्तर बरोबर येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज च्या सरावामध्ये काही सराव नमुन्यामधले 4 प्रश्न पाहिलेत, आणि नंतर कंटिन्यू जी सिरीज होते त्यातले जवळ आपण 15 प्रश्न पाहिलेले आहेत. तुम्ही हा जर व्हिडिओ समजला नसेल तर पुन्हा एकदा डबल पहा, आणि आपल्या कमेंट्स मला नक्की कळवा तिथे. तर हा जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षा 2025 साठी हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. ओके, जर तुम्ही आमचं ऍप जर डाउनलोड केलं नसेल तर तुम्ही हे ऍप डाउनलोड करू शकता. तुम्हाला 15 दिवसाचा फ्री कोर्स पण आहे यावरती. ओके, तर आमचं जे इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूटचं नाव आहे SCA. ओके, सरस्वती, SCA सरस्वती करिअर अकॅडमी क्लास. हा तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही टाकले ते ऍप डाउनलोड करू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.